अनसॉल्व प्रॉब्लेम नंबर फर्स्ट पहिल्यांदा मी रीड करतो, समजून घेऊ आणि नंतर सॉल्व्ह करूया. सोपी मेथड असते, आपल्याला सर्वांना माहिती आहे. बघा, फर्स्ट अमिताभ भाई अँड नरेंद्र भाई दोघ जण आहेत पार्टनर. अमिताभ भाई अँड नरेंद्र भाई आर इन पार्टनरशिप शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इक्वली. इक्वली मीन्स त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो काय आहे? इक्वल 1:1. बरोबर ना? फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट गिवन बिलो. खाली तुम्हाला ट्रायल बॅलन्स आणि ऍडजस्टमेंट दिलेले आहेत. त्याच्यावरून यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचे फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट एज ऑन दॅट डेट. आणि बॅलन्स शीट त्याच तारखेची काय करायची? तयार करायची आहे. तर पहा, ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2019 चा दिलाय. डेबिट बॅलन्सेस सगळे डेबिट बॅलन्स सगळे एक्सपेन्सेस आणि असेट असतात, हे आपल्याला माहिती आहे. बरोबर? हो सर. ओके. आणि क्रेडिट बॅलन्सेस सगळे लॅबिलिटी अँड इन्कम असतात, हे सुद्धा माहिती. मग त्यामुळे डेबिट बॅलन्सेस जे आहेत, जर एक्सपेन्सेस असतील तर ट्रेडिंगच्या डेबिटला, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, आणि जर असेट असतील तर बॅलन्स शीटच्या असेटला, हे सुद्धा माहिती आहे. आणि क्रेडिट बॅलन्सेस इन्कम असतील तर ट्रेडिंग क्रेडिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट, अँड लॅबिलिटी असतील तर बॅलन्स शीट लॅबिलिटी, हे सगळ्यांना माहिती. आता हा अनसॉल्वचे प्रॉब्लेम सुरू झाले, 10 प्रॉब्लेम झालेत. त्याच्यामुळे आपला आता गिअर सेकंड सुरू होईल, म्हणजे स्पीड थोडस मेंटेन करण्याचा प्रयत्न करायचा. आता सुरुवातीला आपण सगळे आयटम कुठं जातात ते लिहून घेऊया. प्लांट अँड मशिनरी कुठं लिहिणार? आता मी एक्सप्लेनेशन थोडं कमी करेल. बॅलन्स शीट असेट साइड, व्हेरी गुड. त्याच्यानंतर फॅक्टरी बिल्डिंग, बॅलन्स शीट व्हेरी गुड. बॅलन्स शीट असेट साइड, व्हेरी नाईस. त्याच्यानंतर सन्ड्री डेटर्स, असेट साइड, व्हेरी गुड. परचेस, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइडला, व्हेरी गुड. त्याच्यानंतर बॅड डेब्ट्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. व्हेरी गुड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड मीन्स पीडी. देन आफ्टर सेल्स रिटर्न, मायनस सेल ट्रेडिंग अकाउंट. व्हेरी गुड. ट्रेडिंग मधनं लेस, सेल्स मधनं लेस करणार ट्रेडिंगच्या क्रेडिट साइडला. देन आफ्टर 10% गव्हर्नमेंट बॉन्ड. चुकलं तरी हे हरकत आहे, सांगण्याचा प्रयत्न करा. बॅलन्स शीट व्हेरी गुड. बॅलन्स शीट असेट साइड. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, याच्यावर हिडन ऍडजस्टमेंट आहे का नाही? 10% दिलेलं आहे सर. याचा अर्थ काय? हिडन ऍडजस्टमेंट आहे. आणि हिडन ऍडजस्टमेंट आता पहा काय, आपल्याला 10% गव्हर्नमेंट बॉन्ड 40,000 रुपये अमाऊंट आहे, बरोबर ना? 40,000वर 10% इंटरेस्ट भेटलं म्हणजे किती इंटरेस्ट भेटल? 4,000. आता हे गव्हर्नमेंट बॉन्ड ही ऍक्च्युली आपली इन्व्हेस्टमेंट आहे. आणि देन आफ्टर त्यांनी सेकंड इन्फॉर्मेशन ऍडिशनल प्रोव्हाइड केलेली इंटू ब्रॅकेटमध्ये दिली, परचेस ऑन 1 ऑक्टोबर 2018. म्हणजे ह्याच्यावर इंटरेस्ट भेटणार आहे आपल्याला 10%, 4,000 रुपये. परंतु कधीपासून भेटणार आहे? 1 ऑक्टोबर पासून भेटणार आहे. म्हणजे किती महिन्याचं भेटेल? 6 महिन्याचं. 6 महिन्याचं भेटेल, बरोबर. आता हे 6 महिने कसे आले, कोणाला समजलं नाही तर डायरेक्ट विचारू शकता. क्लिअर का सर्वांना? 6 महिन्याचं. ओके. 40,000वर 10% पूर्ण वर्षाचे काढले तर किती येतात? 4,000 येतात, बरोबर ना? हो सर. बरोबर. आणि जर 6 महिन्याचे जर काढले तर किती येतील ते? 2,000. 2,000. व्हेरी गुड. किती येतील? 2,000 येतील. आता हा 2,000 ऍक्च्युली आपला काय असणार आहे? इन्कम असणार आहे. इंटरेस्ट आपल्याला भेटते आणि याच्यामुळे असेट सुद्धा वाढणार आहे. 10% गव्हर्नमेंट बॉन्ड मध्ये ते आपण काय करणार? ऍड करणार. आणि दुसरा इफेक्ट कुठं लिहिणार आपण? इन्कम म्हटल्यानंतर ते गव्हर्नमेंट बॉन्ड बॅलन्स शीट असेट साइडलाच असणार, क्रेडिट साइडला. व्हेरी गुड. आता लक्षात ठेवा, ऍडजस्टमेंट पुन्हा एकदा रिवाइज करतो. 10% गव्हर्नमेंट बॉन्ड 40,000
1 ऑक्टोबरला परचेस केलेत म्हणजे 6 महिन्याचे इंटरेस्ट त्याच्यावर आपल्याला भेटणारे म्हणजे आपला इन्कम आहे, म्हणून आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला दाखवणार एक इफेक्ट, आणि या इन्कम 4,000 भेटणार म्हणजे ते गव्हर्नमेंट बॉन्ड मध्ये ऍड होणार, ते बॅलन्स शीटच्या असेट साइडला गव्हर्नमेंट बॉन्ड मध्ये ऍड होणार दुसरा इफेक्ट. ऍडजस्टमेंट क्लिअर का? हो सर. ओके. त्यानंतर इम्पोर्ट ड्यूटी कुठं लिहिणार? आणण्याचा खर्च आहे. Trading account debit side. व्हेरी गुड. ट्रेडिंग account अकाउंट debit side. डेबिट साइड. IMP आयटम असेल, नवीन वाटतोय तर IMP म्हणा त्याला. लीगल चार्जेस, फॅक्टरीज रिलेटेड एक्सपेन्सेस आहेत का? नाही, म्हणजे Profit and इनडायरेक्ट. loss Profit and loss व्हेरी account गुड. debit प्रॉफिट side. अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. मोटिव्ह पॉवर फॅक्टरीशी रिलेटेड आहे, ट्रेडिंगचे कुठं लिहिणार? Debit. trading account side. डेबिट साइड. व्हेरी गुड. वेअर हाऊस रेंट, आता हा वेअर हाऊस रेंट सुद्धा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आपण Debit. प्रोडक्शन तयार केल्यानंतर वेअर हाऊस मध्ये जातं ते. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, बॅलन्स शीट, It asset side. असेट साइड. हा वेअर हाऊस रेंट नवीन आयटम आलेला आहे त्यामुळे त्याला थोडंसं IMP म्हणा. त्याच्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट कुठं लिहिणार? Profit and loss account debit side. व्हेरी गुड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. आणि इंटू ब्रॅकेट लिहिले फॉर 2 years विथ इफेक्ट फ्रॉम 1 जानेवारी 2019. ही ऍडजस्टमेंट पहिल्यांदाच आली बघा. 2 वर्षासाठीचा एक्सपिरियन्स हा एक्सपेन्सेस आहे, बरोबर ना? 1 जानेवारी पासून करणार आहेत म्हणजे 2 वर्षासाठीचा एक्सपेन्सेस जर कॅल्क्युलेट केला 2 वर्षासाठी, तर 1 वर्षासाठी किती येईल तो? 5,000. 5,000. पण तो पण त्यांनी कधी करायचं ठरवलंय? 1 जानेवारी 2019 पासून. एक गोष्ट लक्षात ठेवा, डेट दिलेली याचा अर्थ आपलं वर्ष संपतंय 31/3/2019 ला, आणि 1 जानेवारी पासून 31/3/2019 पर्यंत किती महिने फक्त होतात? 3 महिने. हे क्लिअर का सर्वांना? 3 महिने. हो सर. ओके. आणि आपला वर्षाचा खर्च किती आहे? हो सर. 5,000, बरोबर ना? हो. मग आपल्याला फक्त 3 महिन्याचाच प्रीपेड आहे, 3 महिन्याचाच या वर्षीचा दाखवावा लागेल. म्हणून मी काय करतोय, लक्षात राहू द्या, मी काय करतोय त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्यायचं. प्रीपेड 3 महिन्याचा आहे ना, तर काय करणार आहे, 5,000 हा पूर्ण वर्षाचा. आपण अकाउंटिंग 12 महिन्याचं करतोय आणि आपल्याला पाहिजे फक्त 3 महिन्याचं, बरोबर? 3 एके 3, 3 चोक 12 आणि 4 एके 4, 4 10 40, 4 12 48. म्हणजे किती येतील इथं? 48 येतील. राहिला 0, वरून 2 वरून घेतले 2, 4 पंचे 20. म्हणजेच थोडक्यात सॉरी, एकच मिनिट, थोडस चुकलं. 4 12 48 म्हणजे 12 येतील आणि वरून राहिला 0, 8 2 4 पंचे 20, 5 आणि हे 0 म्हणजे 1250 भागाकार येईल. 5,000 भागिले 4 केले तर 1250 येते. भागाकार कळलं नाही का? परत एकदा समजून सांगू का? हो सर. ओके, चला, मला डाऊट आलताच कोण काय बोला ना म्हटल्यानंतर. हे तर कळलं ना. 10,000 एक्सपेन्सेस होते, त्यातले पूर्ण 2 वर्षाचे म्हणजे एका वर्षाचे किती झाले? 5,000. 5,000. आणि त्यांनी खर्च कधीपासून केला? 1 ऑगस्ट पासून. म्हणजे आपलं वर्ष 9 महिने संपलं होतं आणि 3च महिने राहिले होते. म्हणजे 5,000 पूर्ण 12 महिन्याचे आहेत, बरोबर ना? आपल्याला फक्त त्या वर्षातला 3 महिन्याचाच खर्च रेकॉर्ड करायचा. किती महिन्याचा? 3 महिन्याचा. वर्षाचा 12,000 आहे, तर 3 महिन्याचा किती येईल ते करण्यासाठी मी काय केलं, 5,000 भागिले पूर्ण वर्षाचा 12 गुणिले पाहिजे 3 म्हणून गुणिले 3 केलं. काय केलं? 3 एके 3, 3 चोक 12. हे कळलं का? इथे 4 कसे आले? हो सर. ओके. आणि आता काय करतोय, थोडस सुट्ट करू. हा, 3 चोक 12. काय करतो? 4 इथं राहिले 4 आणि भागिले 5,000. भागिले किती? 5,000. 4 एके 4, बरोबर. राहिला 1. 5 मधनं 4 गेले, राहिला किती? 1. वरून घेतला 4 ने 1 ला भागाकार जात नाही, 0 घेतला, बरोबर. राहिले 10. 4 दुने 8. 10 मधनं 8 गेले, राहिले 2. हा तर 0 गेलता, वरचा राहिलेला 1 0 आपण खाली घेतला, किती झाले? 20. 4 पंचे 20, बरोबर ना? भागाकार 5 लिहिले, वर राहिले
शून्य शून्य. राहिलेला जो एक शून्य आहे तो एक्स्ट्रा इथं लिहून टाकला. किती झाले? 1250. कसं आलं 1250? कळलं का सर्वांना? हो सर. ओके चला. येस सर. तर ते 3 महिन्याची किती दाखवणार आपण? 1250. आता ह्या 1250 ची इफेक्ट हा प्रीपेड आहे म्हणल्यावर काय करणार? लेस करणार. ऍडव्हर्टाइजमेंट. आता सॉरी ऍक्च्युली ना 1250 जो आहे ना तोच फक्त आपल्याला आउटरला दाखवावा लागेल. म्हणजे थोडक्यात तुमचा एक्सपेन्सेस किती टोटल? 10,000 रुपये. बरोबर. त्यातनं 1250 वजा केलं. थोडस किचकटे पण समजून घ्या. 10,000 रुपयामधनं 1250 हा 3 महिन्याचा खर्च आहे जो आपण त्या वर्षी रेकॉर्ड करणार आहे. म्हणजे राहिलेला जो असेल तो पुढच्या पिरियडचा आहे जो एक्स्ट्रा पेड केलेला आहे. किती येईल? 1250 वजा केले तर 8,000. 1750. नाही 10,000 मधनं 1250 वजा केले तर 8,750. परत एकदा सांगतो, लक्षात घ्या, हे ऍडजस्टमेंट 100% तुम्ही परीक्षेला अशी जर आली तर तुमची विकेट जाणार म्हणजे जाणार. त्यासाठी आत्ताच क्लिअर करून टाका. ऍडव्हर्टाइजमेंटचा पुन्हा एकदा सांगतोय मी, ऍडव्हर्टाइजमेंटचा खर्च किती वर्षाचा दिला आपल्याला टोटल? 2 वर्षाचा. 2 वर्षाचा. किती दिला? 10,000. 10,000. म्हणजे 2 वर्षाचा 10,000 आहे. म्हणजे एका वर्षाचा किती असेल? 5,000. 5,000. खर्च करायला सुरुवात कधीपासून केली त्यांनी? खर्च करायला सुरुवात कधीपासून केली? 1 जानेवारीपासून. बरोबर. म्हणजे 1 जानेवारी 2019 पासून सुरू केली. आपलं वर्ष संपतंय कधी? 31/3/2019 ला संपतंय. म्हणजे ऍक्च्युली त्या वर्षामध्ये आपला किती महिन्याचा खर्च दाखवला पाहिजे आपण ऍडव्हर्टाइज म्हणून? 3 महिन्याचा. 1 वर्षाचा 5,000 आहे. 1 वर्षाचा 5,000 आहे. तर 3 महिन्याचा कॅल्क्युलेट केला तर तो किती आला? 1250. हे क्लिअर का सर्वांना? कसा आला? 1250 हा 3 महिन्याचा त्या वर्षी, तो म्हणजे तो आपला ऍक्च्युली खर्च झालेला आहे. आणि राहिलेला जो असेल 10,000 जो टोटल दिलाय, ह्या 10,000तनं राहिलेला जो आहे 1250 वजा केल्यानंतर 8,750 ते एक्स्ट्रा पुढच्या पिरियडचे पेड केलेत. म्हणजे 8,750 काय असतील? प्रीपेड. मग या प्रीपेडची इफेक्ट काय? एक तर काय करायचा? लेस करायचा ऍडव्हर्टाइजमेंट मधनं. बरोबर. आणि दुसरा इफेक्ट कुठे दाखवायचा? बॅलन्स शीटच्या असेट साइडला. म्हणजे काय? 8,750 आपण 10,000तनं प्रीपेड म्हणून वजा करणार ऍडव्हर्टाइजमेंट मधनं आणि बॅलन्स शीटच्या असेटला दाखवणार. आणि 1250 फक्त जो 3 महिन्याचा खर्च आहे तोच फक्त ऍक्च्युली आपण प्रॉफिट अँड लॉसच्या आउटर कॉलमला दाखवणार आहोत. कळतंय ना? हो सर. हो सर. ही ऍडजस्टमेंट किचकट जरी असली तरी मी सोपी करून सांगण्याचा प्रयत्न केला. क्लिअर का सर्वांना? हो सर. ओके चला पुढे जाऊया. सॅलरी दिलेलं आहे. सॅलरी किती? कुठं लिहिणार? प्रॉफिट अँड लॉस. डेबिट साइडला. रेंट डेबिट साइड. त्याच्यानंतर ड्रॉविंग दिलेलं आहे डेबिट साइड. व्हेरी गुड. फर्निचर दिलेले आहे असेट साइड. बिल्स रिसिवेबल बॅलन्स प्रॉफिट साइड. आणि फ्री होल्ड प्रॉपर्टी बॅलन्स शीट असेट साइड. व्हेरी गुड. आणि त्याच्यानंतर तुमचे सगळे क्रेडिट बॅलन्सेस कॅपिटल कुठं लिहिणार? कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड. कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड. व्हेरी गुड. सेल्स ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. ट्रेडिंग अकाउंट बिल्स पेएबल लायबिलिटी. डिस्काउंट प्रॉफिट अँड क्रेडिट साइडला. व्हेरी गुड. क्रेडिटर्स प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. त्याच्यानंतर आरडीडी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बँक लोन बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. व्हेरी गुड. बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. आणि परचेस रिटर्न
लेस Trading account purchase. debit side. Trading account debit side. व्हेरी गुड. तर अशा पद्धतीने सगळे आयटम आपण काय केले, कुठं जातात हे इन शॉर्ट ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. हे का करायचं, कारण की आपली कसल्याही प्रकारची प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना खाडाखोड होऊ नये म्हणून. आता एक सांगतो की या प्रॉब्लेम मध्ये जवळजवळ 6 ऍडजस्टमेंट आहेत आणि आयटम सुद्धा जास्त आहेत, त्याच्यामुळे थोडासा वेळ जास्त लागणार आहे. शेवटपर्यंत क्लास जॉईन ठेवायचा. आपल्याला 40 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागेल. फर्स्ट ऍडजस्टमेंट समजून घेऊया. आता पहिल्यांदा आपण सगळे आयटम कुठे जातात ते ट्रान्सफर करून घेतले. ऍडजस्टमेंट नंबर फर्स्ट, स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यूड ऍट ₹43,000. 43,000 स्टॉकची व्हॅल्यू झालेली आहे. इफेक्ट आपल्याला माहिती आहेत कुठं, Trading credit side. बरोबर. Asset ट्रेडिंग side. अकाउंट क्रेडिट साइड, बॅलन्स शीट असेट साइड. त्याच्यानंतर पुढचा ऍडजस्टमेंट आहे अनइन्शुअर्ड गुड्स, म्हणजे त्या गुड्सचा इन्शुरन्स नाही, म्हणजे इन्शुरन्स कंपनी आपल्याला 0 पैसे नुकसान भरपाई देणार आहे अनइन्शुअर्ड आहे म्हटल्यानंतर. बरोबर. गुड्स वर्थ ₹8,000 वेअर स्टोलन, काय झालेला आहे, चोरी झाला. याचा अर्थ काय, आपला सगळा माल आपल्याकडून ₹8,000 गेला, तर तो एक इफेक्ट ट्रेडिंगचा माल गेला म्हटल्यावर कुठं, हा. आणि Debit side. त्याचा काही इन्शुरन्स नव्हता, म्हणजे नुकसान भरपाई भेटणार आहे का तो अनइन्शुअर्ड गुड्स आहे म्हटल्यानंतर, नाही भेटणार. नाही भेटणार. म्हणजे सगळ्याच्या सगळ्या ₹8,000 आपला काय झाला, लॉस झाला. आणि लॉस कुठं लिहितो आपण, प्रॉफिट अँड लॉसच्या. डेबिट साइड. म्हणजे ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट, ऍडजस्टमेंटचे दोनच इफेक्ट, ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. व्हेरी गुड. देन आफ्टर नेक्स्ट, क्रिएट आरडीडी ऍट 2% ऑन सन्ड्री डेटर. तुम्हाला माहितीये इफेक्ट, फक्त मला सांगा. डेटर्स मधून लेस आणि प्रॉफिट लॉस अकाउंट डेबिट साइड. व्हेरी गुड. डेटर्स मधनं लेस आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. क्लिअर सर्वांना? हो सर. ओके. चला, हा स्टार मार्क कोणतरी म्हटलं की राहिले. पहिली ऍडजस्टमेंट डायरेक्ट आहे, दुसरी ऍडजस्टमेंट डायरेक्ट आहे, तिसरी ऍडजस्टमेंट आपल्याला स्टार मार्क करावा लागेल डेटर्सला. तर डेटर्सला स्टार मार्क करूया. डेटर्स पहा, या ठिकाणी वरून 3 नंबर डेटर्स स्टार मार्क केलं. सोबत आहेत ना सर्वजण? हो सर. ओके. चला, आता ही जी ऍडजस्टमेंट आहे ही जराशी नवीन ऍडजस्टमेंट आहे बघा. मिस्टर पाटील आवर कस्टमर. कोण आहे मिस्टर पाटील? आपला एक कस्टमर आहे. बिकम इन्सॉल्वंट. तो काय झाला, इन्सॉल्वंट म्हणजे दिवाळखोर, म्हणजे तो भिकारी झाला असं समजू. आणि आपण त्याला कस्टमर आहे म्हणून माल विकलेला असेल का घेतलेला असेल, त्याच्याकडून एक सांगा. विकलेला. विकलेला असेल. आपला कस्टमर आहे म्हणजे त्याला आपण काय केलेलं असेल, सेल्स केलेला आहे. आणि सेल्स म्हणजे त्याला आपण माल विकलाय, त्याच्याकडून आपल्याला त्या विकलेल्या मालाचे पैसे येणे असतील का देणे असेल, येणे असतील. येणे, बरोबर. आणि तो इन्सॉल्वंट झाला म्हणजे आता तो झाला भिकारी, म्हणजे त्याच्याकडून पैसे आपल्याला भेटणार नाहीत. किती भेटणार नाहीत? कुड नॉट बी पे हिज डेब्ट ₹500. ₹500 भेटणार नाहीत. भेटले नाहीत म्हणजे हे आपले काय झाले, Bad debts. बॅड डेट्स. व्हेरी गुड. ऍडजस्टमेंट सेम आहे, फक्त नवीन पद्धतीने त्यांनी प्रेझेंट केलेली आहे. आता हे बॅड डेट्सचे आपल्याला इफेक्ट माहिती आहे. एक काय इफेक्ट, लेस डेटर. आणि पैसे बुडले म्हणजे लॉस झाला. कुठं, प्रॉफिट अँड लॉसच्या Debit side. ओल्ड बॅड डेब्ट्स, हा डेबिट साइडला असेल, पण ओल्ड बॅड डेब्ट्स असेल तर त्याच्यामध्ये ऍड करू. आता ऍडजस्टमेंट नंबर 3 आणि 4 ह्या दोन्ही डेटर्स वर आहे. पहिल्यांदा कोणती करणार, बॅड डेब्टची का आरडीडीची? बॅड Bad डेट. debts. नाही, आधी बॅड डेब्टची करावं लागेल. म्हणजे आधी 4 नंबरची ऍडजस्टमेंट आपल्याला फर्स्ट प्रेफरन्स द्यावा लागेल. 4 नंबरच्या ऍडजस्टमेंटला ही करायची बॅड डेब्टची, आणि नंतर 2 नंबरला आरडीडीची करायची. ऍडजस्टमेंट डेटर्स आणि बॅड डेब्ट्स वर आहेत, त्याला स्टार मार्क करून घेऊया. चला, डेटर्स बॅड डेब्ट्स कुठं सापडणार आहे, ट्रेडिंगच्या डेबिटला, ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला. तर डेटर्सला 2 स्टार मार्क होतील. आणि बॅड डेब्ट्स दिसत आहेत का तिथेच बघा, खाली बॅड डेब्ट सुद्धा आहेत, त्याला एक स्टार मार्क करून ठेवा, कारण की त्याच्यामध्ये हे न्यू बॅड डेब्ट्स आपण ऍड करणार. ऍडजस्टमेंट क्लिअर का सर्वांना? हो सर. ओके. देन आफ्टर नेक्स्ट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रेंट 800 आणि सॅलरी ₹300. सर्वांना माहिती, मला फक्त इफेक्ट सांगा.
एक्सपेन्सेस मध्ये ऍड आणि बॅलन्स शीट लायबिलिटी ऍड करायची आणि बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. व्हेरी गुड. त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मध्ये ऍड आणि बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. आणि नंबर लास्ट ऍडजस्टमेंट, डेप्रिसिएट फॅक्टरी बिल्डिंग बाय 2500 अँड फर्निचर रुपीज 1800. डायरेक्ट रेडीमेड अमाऊंट कॅल्क्युलेट करून दिलेले डेप्रिशिएशनच्या लेस लेस असेट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कुठं? डेबिट डेबिट साइड. अशा पद्धतीने दोन इफेक्ट होतील या ऍडजस्टमेंटचे. सगळ्या ऍडजस्टमेंट समजून घेतल्या, सॉल्व्ह करायला सुरुवात करायची का? हो सर. ओके. सर्वांनी अशा पद्धतीने ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार केलेली असेल. सुरू करूया. पहिल्यांदा सगळे आपले डेबिट बॅलन्सेस ट्रान्सफर करून घ्यायचेत. तर पहिल्यांदा डेबिट बॅलन्सेस मध्ये आहे प्लांट अँड मशिनरी. ऍडजस्टमेंट आहे का? सॉरी, ऍडजस्टमेंटला शेवटच्या स्टार मार्क करायचं राहिले. फॅक्टरी बिल्डिंग आणि रेंट, सॅलरीला सुद्धा स्टार मार्क करायचं राहिले आणि फर्निचरला सुद्धा स्टार मार्क करायचं. फॅक्टरी बिल्डिंगला एक स्टार मार्क करा. फॅक्टरी बिल्डिंग. फर्निचरला आधी एक करा, फर्निचर. त्याच्यानंतर फॅक्टरी बिल्डिंग, फॅक्टरी बिल्डिंगला एक करा. 4 नंबरच्या 5 नंबर. आणि अजून काय आहे? सॅलरी आणि सॅलरी आणि रेंट. हो, एका खाली एकच दिलेत, सॅलरी आणि रेंट. यांना स्टार मार्क करा. आणि नंतर आपण आता सेल्स रिटर्न, परचेस रिटर्न आहेत का? आहेत. म्हणजे परचेसला सुद्धा स्टार मार्क करून ठेवा आणि सेल्सला सुद्धा स्टार मार्क करून ठेवा, जेणेकरून आपलं काय विसरणार नाही. ह्याला 100% लक्षात ठेवायचं, सेल्स आणि परचेसला. चला आता ट्रान्सफर करायला सुरुवात करूया. प्लांट अँड मशिनरी कुठे घ्यायचंय आपल्याला? बॅलन्स शीट असेट साइडला. ऍडजस्टमेंट नाही, डायरेक्ट आउटर. फास्ट लिहायचा सर्वांनी, माझ्या सोबत राहा. बॅलन्स शीट असेट साइड, ऍडजस्टमेंट नाही म्हटल्यानंतर आउटरला लिहूया. काय आयटम आहे पहिला आपला? प्लांट अँड मशिनरी. एकच मिनिट, 1 मिनिट फक्त. प्लांट अँड मशिनरी सर्वांनी लिहा, सोबत राहा. प्लांट अँड मशिनरी. आणि अमाऊंट या ठिकाणी ते 2,80,000. आउटरला लिहून टाका 2,80,000 झाली. फर्स्ट आयटम झाला. सर्वजण सोबत आहेत का? हो सर. फॅक्टरी बिल्डिंग बॅलन्स शीटच्या ऍडजस्टमेंट आहे म्हटल्यानंतर इनरला लिहिणार फॅक्टरी बिल्डिंग. फॅक्टरी बिल्डिंग, फॅक्टरी बिल्डिंग. आणि अमाऊंट लिहा त्या ठिकाणी 75,000, 75,000. आणि एक ओळ जागा सोडा. 75,000, 75,000 फॅक्टरी बिल्डिंग. त्याच्यानंतर सन्ड्री डेटर्स 28,700. बॅलन्स शीट ऍसेट साइड. आणि 2 ऍडजस्टमेंट आहेत. लिहा बॅलन्स शीटच्या असेट साइडला सन्ड्री डेटर्स. अमाऊंट लिहा 28,700 इनर कॉलम. 28,700 इनर. फर्स्ट ऍडजस्टमेंट साठी एक ओळ जागा सोडायची आणि देन आफ्टर सेकंड ऍडजस्टमेंट साठी पुन्हा 2 ओळी जागा सोडायच्या. क्लिअर का सर्वजण? हो सर. ओके, चला पुढे जाऊया. सन्ड्री डेटर्स झाल्यानंतर परचेस कुठे लिहिणार आहे? ट्रेडिंगच्या डेबिटला. डेबिटला. पण ओपनिंग स्टॉक लिहिण्यासाठी जागा सोडायची. लिहून ठेवू टू ओपनिंग स्टॉक. अमाऊंट भेटल्यानंतर त्या ठिकाणी लिहू टू ओपनिंग स्टॉक. लिहा टू ओपनिंग स्टॉक. ज्यावेळेस आपल्याकडे अमाऊंट येईल त्यावेळेस त्या ठिकाणी लिहू. आणि त्याच्या खाली लिहा टू परचेस. आणि याच्यामध्ये परचेस रिटर्न आहेत, बरोबर ना? हो सर. परचेसची अमाऊंट आहे 85,500, 85,500 रुपये. इनर कॉलमला लिहिले. आणि याचा दुसरा इफेक्ट काय नसतोच म्हणा, आहे का नाही? एक ओळ जागा सोडायची फक्त. बॅड डेब्ट्स ऍडजस्टमेंट आहे, कुठं लिहिणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट. व्हेरी गुड. Debit प्रॉफिट side. अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला लिहा टू बॅड डेब्ट्स.
डेब्ट्स आणि अमाऊंट आहे बॅड डेब्ट्सची किती 500 500 आणि याला कंसात एक म्हणायचं ओल्ड म्हणजे काय हे जुने बॅड डेब्ट्स आहेत 500 आणि ऍडजस्टमेंट आहे म्हटल्यावर एक ओळ जागा सोडायची. मी जसं लिहितोय त्या पद्धतीने लिहा. क्लिअर का सर्वांना? सर्वजण सोबत आहेत का? ओके ओके चला पुढं सेल्स रिटर्न. सेल्स मधनं मायनस करायचे. सेल्स लिहिणारे ट्रेडिंगच्या क्रेडिटला सोबत राहा सर्वांनी. सेल्स बाय सेल्स आणि त्यातनं म्हणा लेस सेल्स रिटर्न आणि एक ओळ जागा सोडायची म्हणजे अशा पद्धतीने लाईन मारायची. आणि अमाऊंट पहा किती आहे सेल्स रिटर्नची 2200 इनरला लिहून ठेवले सेल्स रिटर्नचे. चला पुढे जाऊया. सेल्स रिटर्न झाल्यानंतर 10% गव्हर्नमेंट बॉन्ड. किती? 10% गव्हर्नमेंट बॉन्ड. याच्यावर हिडन ऍडजस्टमेंट आहे. लगेच करून घ्यायची हिडन ऍडजस्टमेंट. कुठं लिहायचं आहे आपल्याला? बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला. व्हेरी गुड. बॅलन्स शीटच्या असेटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं 10% गव्हर्नमेंट बॉन्ड आणि अमाऊंट लिहायची 40,000 इनर कॉलम आणि याच्यामध्ये म्हणायचं ऍड इंटरेस्ट रिसिवेबल किंवा आउटस्टँडिंग इंटरेस्ट असं म्हटलं तरी चालेल. ऍड इंटरेस्ट रिसिवेबल आणि पहा आपण कॅल्क्युलेट केलं होतं किती महिन्याचं इंटरेस्ट काढायचं आपल्याला. 40,000वर 10% 4,000 आणि 3 नाही 6 महिन्याचे ना. 1 ऑक्टोबरला परचेस केलेत बघा त्यांनी. हो सर. म्हणजे 6 महिन्याचे. हा मग मी कंसात लिहितो 6 मंथ आणि फक्त 2,000 रुपये ऍड करणार मी आणि आउटरला किती येतील? 42,000. 42,000. क्लिअर का सर्वांना? कसं लिहिलं मी? हो सर. ओके. याचा दुसरा इफेक्ट इन्कम आहे आपला प्रॉफिट अँड लॉसच्या कुठं? क्रेडिटला. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइडला यायचं. एक ओळ जागा सोडायची आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड. आणि अमाऊंट लिहिणार 2,000 रुपये आउटर कॉलम. क्लिअर का सर्वांना ऍडजस्टमेंट? हो सर. ओके चला. त्याच्यानंतर इम्पोर्ट ड्युटी कुठं लिहायचंय? ट्रेडिंगच्या डेबिट साइड. ओके चला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहूया टू इम्पोर्ट ड्युटी आणि अमाऊंट पहा किती आहे इम्पोर्ट ड्युटीची 1,800 रुपये आउटर कॉलम. 1,800. आउटर कॉलमला लिहायचे 1,800. सोबत आहेत ना सगळेजण? एकदा आवाज द्या मला. हो सर. ओके. त्याच्यानंतर हा लीगल चार्जेस 2,000 रुपये. बरोबर ना? हो. चला लीगल चार्जेस लिहूया त्या ठिकाणी 2,000 रुपये. ते प्रॉफिट अँड लॉसच्या कुठे लिहायचे? डेबिट साईड. या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला त्या ठिकाणी लिहा टू लीगल चार्जेस आणि अमाऊंट लिहा 2,000 रुपये. अमाऊंट लिहा 2,000 रुपये. लीगल चार्जेस झाल्यानंतर मोटिव्ह पॉवर किती या? 12,000. 12,000 लिहा. मग ट्रेडिंगच्या डेबिटला लिहायचंय. ट्रेडिंगच्या डेबिटला लिहूया टू मोटिव्ह पॉवर. सोबत राहा सर्वांनी, मागे कुणी राहू नका. टू मोटिव्ह पॉवर. फास्ट नाही ना होत जास्त? नो सर. नाही सर. 12,000 रुपये आउटर कॉलम लिहिल्या मोटिव्ह पॉवरच्या. ऍडजस्टमेंट वगैरे काही नाही. त्याच्यानंतर वेअर हाऊस रेंट प्रॉफिट अँड लॉसच्या कुठे लिहायचंय? डेबिट.
डेबिट साइडला लिहायचंय. जाऊया प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला आणि त्या ठिकाणी लिहूया टू वेअर हाऊस रेंट. टू वेअर हाऊस रेंट लिहा सर्वांनी. रेंट आणि अमाऊंट पहा किती आहे वेअर हाऊस रेंटची 1800. 1800. 1800 आउटर कॉलम. त्याच्यानंतर कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक 20,000 70,000. बॅलन्स शीट बॅलन्स शीट असेट साइडला लिहा. 1 2 3 ओळी जागा सोडा आणि लिहा कॅश इन हँड. कॅश इन हँड अमाऊंट किती आहे कॅश इन हँडची 20,000 आउटर कॉलम. 20,000. आणि कॅश ॲट बँक माझ्याकडे जागा थोडी असं मला वाटतंय कमी पडन म्हणून मी इन शॉर्ट लिहितो कॅश ॲट बँक आणि अमाऊंट लिहा 70,000 रुपये. 70,000. ओके क्लिअर का सर्वांना? ओके. ऍडव्हर्टाइजमेंट पहा ऍडव्हर्टाइजमेंट आणि त्याच्या संदर्भात मी तुम्हाला ऍडजस्टमेंट सांगितले. आधी लिहायचा आयटम कुठं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. डेबिटला लिहून घेऊया टोटल 10,000 रुपये टू ऍडव्हर्टाइजमेंट. टू ऍडव्हर्टाइजमेंट अमाऊंट लिहा 10,000 रुपये इनर कॉलमला. सोबत आहेत ना सर्वजण? हो सर. ओके. ऍडव्हर्टाइजमेंट लिहिलं 10,000 रुपये इनरला आणि त्याच्यामध्ये काय फक्त आपल्याला 3 महिन्याचाच खर्च या वर्षीचा 1250 तोच फक्त आउटरला दाखवायचा. म्हणजे प्रीपेड किती असतील 8,750. ते प्रीपेड म्हणून वजा करावे लागणार आहेत ऍडव्हर्टाइजमेंट म्हणून. म्हणून ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये म्हणायचं लेस प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट. लेस प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट 8,750 रुपये. 10,000 मधनं 8,750 गेले. आउटरला किती येतील 1,250 रुपये. आणि ह्या प्रीपेडचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साइडला काय म्हणणार आपण प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट. अमाऊंट लिहिणार 8,750 रुपये. क्लिअर का सर्वांना ऍडजस्टमेंट आणि इफेक्ट? हो सर. ओके चला पुढे जाऊया. सॅलरी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचंय. ओके चला लिहूया प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू सॅलरी ऍडजस्टमेंट आहे म्हटलं इनरला लिहिणार टू सॅलरीज. आणि अमाऊंट किती आहे पहा सॅलरीची 3,000. इनरला लिहावे लागतील 3,800 रुपये आणि एक ओळ जागा सोडायचं. त्याच्यानंतर रेंट आहे पहा रेंट ते सुद्धा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच लिहायचंय. लिहूया प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू रेंट आणि अमाऊंट आहे रेंटची त्या ठिकाणी 1,500. स्टार मार्क आहे ऍडजस्टमेंट आहे इनरला 1,500. देन आफ्टर नेक्स्ट ड्रॉविंग अमित भाई आणि नरेंद्र भाई 2,400 3,200. कुठं लिहायचं प्रॉफिट कॅपिटल अकाउंट डेबिटला लिहायचं टू ड्रॉविंग. अमित भाई आणि नरेंद्र भाई अमाऊंट लिहिणार 2,400 आणि 3,200. 2,400 आणि 3,200. क्लिअर का सर्वांना ड्रॉविंग? ओके चला. देन आफ्टर फर्निचर कुठं लिहायचंय बॅलन्स शीटच्या व्हेरी गुड बॅलन्स शीटच्या असेटला लिहा फर्निचर. स्टार मार्क आहे ऍडजस्टमेंट आहे इनरला लिहिणार. फर्निचरची अमाऊंट किती पहा 1,95,800. व्हेरी गुड 1,95,800 इनरला लिहून ठेवा. फर्निचर झालं. सोबत आहेत ना सर्वजण?
हो सर. ओके. बिल्स रिसिवेबल कुठं लिहिणार? बॅलन्स शीट असेट साइडला लिहिणार. बिल्स रिसिवेबल आणि अमाऊंटल्या बिल्स रिसिवेबलची 20,700 आउटर कॉलम 20,700 आणि फ्री होल्ड प्रॉपर्टी 41,000 बॅलन्स शीट असेट साइड. व्हेरी गुड. बॅलन्स शीटच्या असेटला लिहा फ्री होल्ड प्रॉपर्टी. फ्री होल्ड प्रॉपर्टी आणि अमाऊंट लिहा त्या ठिकाणी 41,000 41,000. अशा पद्धतीने आपण सगळे आयटम ट्रान्सफर करून घेतले. इथपर्यंत सर्वजण सोबतच आहेत का? डेबिटचे. हा, 1 मिनिटानंतर मीटिंग काय होईल आपली? कॅन्सल होईल. सर्वांनी त्याच लिंकवर क्लिक करायचं आणि जॉईनिंग करायचं. फक्त क्रेडिट बॅलन्सेस आणि ऍडजस्टमेंट राहिल्यात. एक 10-15 मिनिटात आपला क्लास संपेल. परत रिजॉईनिंग करा सर्वांनी. पुढं कॅपिटल अकाउंट कुठं लिहिणार आहे? आपल्या कॅपिटल अकाउंटच्या व्हेरी गुड. कॅपिटलच्या क्रेडिटला यायचं लिहायचं बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन आणि अमाऊंट लिहायची त्या ठिकाणी किती? 3,50,000 आणि 3,00,000 3,50,000 फर्स्ट. अमित भाई आणि नरेंद्र भाईचं 3,00,000 3,00,000. व्हेरी गुड. चला, कॅपिटल लिहिल्यानंतर सेल्स आहे. मीटिंग कॅन्सल होईल. कुठं लिहायचं? सेल्स. व्हेरी गुड. ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहायचं बाय सेल्स. लिहिलेले फक्त अमाऊंट लिहा 1,80,000. 1,80,000 मधनं 2,200 गेले. आउटरला किती येतील? 1,78,200. 1,77,800 येतील बघा. 1,77,800. 1,80,000 मधनं 2,200 गेल्यावर. ओके, चला पुढे जाऊया. पुढचा आयटम आहे बिल्स पेएबल. किती? 8,500. कुठं लिहायचं? बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज. बरोबर. लॅबिलिटी साइडला एक 3-4 ओळी जागा सोडायची आणि लिहायचं बिल्स पेएबल. बिल्स पेएबल आणि अमाऊंट पहा किती आहे बिल्स पेएबलची? 8,500 आउटर कॉलम 8,500 आउटर कॉलम. बिल्स पेएबल झाल्यानंतर डिस्काउंट कुठे? इन्कम आहे. आपण 1,200 कुठं लिहिणार? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहा बाय डिस्काउंट आणि पुढे लिहा त्याला रिसिव्ड आणि अमाऊंट लिहा 1,200 आउटर कॉलम 1,200 आउटर कॉलम. डिस्काउंट झाल्यानंतर क्रेडिटर्स कुठं लिहिणार? बॅलन्स शीट लायबिलिटी. चला, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहून टाका क्रेडिटर्स. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला क्रेडिटर्स 38,500 38,500 क्रेडिटर्स 38,500. त्याच्यानंतर आरडीडी कुठं लिहिणार आहे? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. क्रेडिट साइडला लिहायचं बाय आरडीडी. सोबत राहा सर्वांनी. बाय आरडीडी रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स आणि अमाऊंट लिहा 2,700 रुपये 2,700. क्लिअर का सर्वांना? हो सर. ओके. बँक लोन बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला. या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला लिहा सर्वांनी बँक लोन आणि अमाऊंट लिहून टाका 15,000 रुपये 15,000 बँक लोन. आणि नंबर लास्ट आयटम असणारे परचेस रिटर्न. कुठे लिहिणार परचेस रिटर्न? आपण ट्रेडिंगच्या
ट्रेडिंगच्या डेबिटला. डेबिटला. परचेस मधनं लेस म्हणायचं, लेस परचेस रिटर्न आणि अमाऊंट लिहून टाका त्या ठिकाणी. किती आहे? 2000 रुपये. 2000 आहे ना राऊंड फिगर. 85 मधनं 2 गेले, 83,500 आउटर कॉलमला. आणि आता गंमत अशी झालेली आहे की ओपनिंग स्टॉकच दिलेला नाहीये. दिलाय का? नाही. मग आपल्याला असं वाटू शकतं की बापरे काय ओपनिंग स्टॉकच नाही म्हटल्यानंतर. असू शकतं ना, सगळाच माल त्या वर्षाच्या शेवटच्या तारखेपर्यंत त्यांनी संपवलेला असेल, त्यांच्याकडे स्टॉकच शिल्लक नसेल तर ओपनिंग स्टॉक नसणारच आहे. त्यामुळे काही घाबरून जायची गरज नाही. त्या ठिकाणी नॉट ऍप्लिकेबल लिहा. कळलं का सर्वांना आयटम कुठे कुठे गेले सगळे? हो सर. चला ऍडजस्टमेंट कडे जाऊया. फर्स्ट ऍडजस्टमेंट समजून घेऊ. फर्स्ट ऍडजस्टमेंट आहे पहा, स्टॉक ऑन हँड. आता क्लोजिंग स्टॉक आहे 43,000 रुपये. कुठं लिहायचं आहे? ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला. चला ट्रेडिंगच्या क्रेडिटला जाऊया आणि लिहूया बाय क्लोजिंग स्टॉक. बाय क्लोजिंग स्टॉक आणि अमाऊंट लिहा. किती अमाऊंट आहे? 48,000 बरोबर ना? का 43,000 आहे? 43,000. 43,000. 43,000. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला लिहा क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक अमाऊंट लिहा 43,000. ओके. क्लिअर का सर्वांना? येस सर. ओके. चला फर्स्ट ऍडजस्टमेंट झाली, टिक मार्क करून टाकायचं. सेकंड ऍडजस्टमेंट अनरेकॉर्डेड अनइन्शुअर्ड गुड्स वर्थ ₹8,000 वेअर स्टोलन. माल गेला ट्रेडिंगच्या क्रेडिटला, सगळाच लॉस झाला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आधी जाऊ ट्रेडिंगच्या क्रेडिटला. हा, ट्रेडिंगच्या क्रेडिटला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहूया बाय गुड्स स्टोलन. आणि अमाऊंट लिहा 8,000. 8,000 रुपयाचा माल चोरी झाला, स्टोलन. आणि सगळाच गेल्यामुळे सगळाच लॉस झाला, त्याचा काही इन्शुरन्स नव्हता. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं टू गुड्स लॉस बाय स्टोलन. टू गुड्स लॉस बाय स्टोलन. अमाऊंट लिहा किती? 8,000 ना? बरोबर, 8,000 रुपये. क्लिअर का सर्वांना? ऍडजस्टमेंट नंबर सेकंड. हो सर. ओके. चला नेक्स्ट जाऊया. थर्ड ऍडजस्टमेंट क्रिएट आरडीडी. ही करायची का त्याच्यानंतरची? 4 नंबरच्या अगोदर करायची. बघा आपल्याला 4 नंबरच्या अगोदर करायची, कारण की बॅड डेप्ट आधी लेस करायची 500 आणि नंतर आरडीडी फाइंड आउट करायचा त्याच्यावर. तर आधी बॅड डेप्टची करू 4 नंबरची. डेटर्स मधनं लेस करायचे. जाऊया डेटर्स कडे. जे बॅलन्स शीटच्या असेटला लिहिले त्या ठिकाणी म्हणायचं लेस बॅड डेप्ट्स. बॅड डेप्ट्स आणि अमाऊंट किती आहे? 500. 28,700 मधनं 500 गेले, 28,200 रुपये इनरले येतील. बरोबर ना? हो सर. ओके. आणि याचा दुसरा इफेक्ट आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येईल. ज्या ठिकाणी बॅड डेप्ट्स लिहिले त्या ठिकाणी म्हणायचं ऍड बॅड डेप्ट्स. बॅड डेप्ट्स आणि कंसात लिहायचं न्यू आणि अमाऊंट लिहायची 500. आउटरला किती येतील? 1,000. 1,000 रुपये. क्लिअर का ऍडजस्टमेंट 4 नंबरची सर्वांना? येस सर. ओके. आता आपल्याला किती? 3 नंबरची क्रिएट आरडीडी ऍट हो, 2% ऑन डेटर्स. ही क्लिअर करायची. डेटर्स लिहिलेत बॅलन्स शीटच्या असेटला, त्या ठिकाणी जाऊया आणि ज्या ठिकाणी डेटर्स लिहिलेत त्या ठिकाणी म्हणायचं लेस 2% आहे ना आरडीडी? हो सर.
लेस आरडीडी ऍट 2%. 2%. बघा 28,200 दोन शून्य झाकले तर 282. 200 200 400 आणि 82 160 164 400 564 रुपये येईल पहा अंदाजे माझ्या. कसं कॅल्क्युलेट केलं कळलंच नाही म्हणाव सर, है ना? सांगतो कसं कॅल्क्युलेट केलं. 2 शून्य झाकायचं म्हणजे 1% भेटतो. 2 शून्य झाकले तर 282 हा 1% आहे. आपल्याला किती पाहिजे? 2%. म्हणून 282 गुणुले 2 केलं तर किती येतील? 564. व्हेरी गुड. आणि 28,200 मधनं 564 रुपये वजा झाले तर 27,636 रुपये. 27,636 रुपये आउटरला येतील. आणि याचा दुसरा इफेक्ट आरडीडी म्हणून दाखवायचा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. 2 RDD म्हणायचं. 2 RDD आणि कंसात लिहायचं न्यू आणि आउटरला लिहायचे 564 रुपये. क्लिअर का सर्वांना? हो सर. ओके चला. 3 नंबर ऍडजस्टमेंट झाली. नंबर 5 आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, रेंट आणि सॅलरी दोन्हीही प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आहे. एक्सपेन्सेस मध्ये काय करतो आपण? हे आउटस्टँडिंग ऍड करतो आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी लिहितो. म्हणून लिहायचं बॅलन्स शीटच्या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट लिहायचं. त्या ठिकाणी सॅलरी लिहिले, त्या ठिकाणी म्हणायचं ऍड आउटस्टँडिंग सॅलरीज. आउटस्टँडिंग सॅलरीज आणि अमाऊंट आहे आउटस्टँडिंग सॅलरीची किती? 800 रुपये. नाही 300 रुपये सॅलरी. 300. आउटरला येईल 1,800. सॉरी एकच मिनिट. वर झालंय. 300 रुपये येईल इथं. आणि आउटरला किती येईल? 3,800 प्लस 300 4,100. आणि सेम ऍज इट इज रेंटच्या बाबतीत सुद्धा ऍड आउटस्टँडिंग रेंट आणि आउटस्टँडिंग रेंटची अमाऊंट आहे 800 रुपये. तर 1,500 प्लस 800 2,300 रुपये आउटरला येतील. बरोबर ना? आणि हे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आपल्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला शो करायचे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला लिहायचं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, त्याला अंडरलाईन करायची. फर्स्ट लिहायचं सॅलरीज. अमाऊंट लिहायची किती रुपये? 300 का 800? 300. हो 300. आणि रेंटचे 800 रुपये आहेत. रेंट 800. टोटल आउटरला किती येतील? 1100. 1,100 रुपये आउटरला येतील. क्लिअर का सर्वांना आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस? हो सर. ओके. आणि नंबर लास्ट ऍडजस्टमेंट डेप्रिसिएट बिल्डिंग 2,500 आणि फर्निचर 1,800. दोन्ही असेट आहेत. असेट मधनं लेस आणि बॅलन्स शीटच्या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. असेट कडे जाऊया. ज्या ठिकाणी फर्निचर लिहिले त्या ठिकाणी म्हणायचं लेस डेप्रिसिएशन. फर्निचरच्या बाबतीत किती डेप्रिसिएशन सांगितले त्यांनी बघा? 1,800. 1,800 जर वजा केले तर 1,94,000 येईल आउटरला. 1,94,000. आणि फॅक्टरी बिल्डिंगच्या बाबतीत पण लेस डेप्रिसिएशन आणि त्याची अमाऊंट आहे डेप्रिसिएशनची 2,500. 75 मधनं 2,500 वजा झाले. आउटरला किती येतील? आउटरला किती येतील? 72,500. आणि याच्या दोन्हींचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घेऊन जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं टू डेप्रिसिएशन ऑन असेट. त्याच्यामध्ये फर्स्ट
फॅक्टरी बिल्डिंग मी थोडस शॉर्ट मध्ये लिहितोय आणि दुसरा आहे फर्निचर, बरोबर ना? फॅक्टरी बिल्डिंग 2500 आणि फर्निचर 1800. आउटरला किती येईल टोटल? 4300. 4300. क्लिअर का शेवटची ऍडजस्टमेंट सर्वांना? हो सर. ओके चला आता क्लोज करायला सुरुवात करू. काही राहिलेलं नाही, आपले ट्रेडिंग अकाउंट क्लोज करू. 1-2च मिनिटात आपला क्लास संपेल. ट्रेडिंग अकाउंटची जर टोटल केली तर क्रेडिट साइड मोठी. आता मी टोटल तुम्हाला सांगत नाही बसणार. 2,28,800 येते पहा. 2,28,800. तीच लिहिली डेबिटला 2,28,800 आणि त्यातून ह्या डेबिटच्या अमाऊंट जर छोट्या आहेत त्या वजा केल्या तर 1,31,500. 1,31,500 हा काय आला आपला? ग्रॉस प्रॉफिट. त्याला म्हणायचं टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. आणि हा ट्रान्सफर कुठं करायचा प्रॉफिट अँड लॉसच्या? क्रेडिटला. क्रेडिट साइडला लिहायचं बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन आणि अमाऊंट लिहायची 1,31,500 रुपये. आणि जर क्लोज केलं हे तर पहा आता नेमकं किती येते? 32, 33 आणि 35, 36, 37,000 36,900 37,400 येते. 1,37,400 रुपये प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिट मोठी तीच लिहिली डेबिटला 1,37,400 रुपये. आणि बॅलन्सिंग फिगर जर काढली तर तुमचा नेट प्रॉफिट येणार आहे 1,12,086 रुपये. याला काय म्हणणार आपण? नेट प्रॉफिट. टू नेट प्रॉफिट. आणि हा नेट प्रॉफिट आपण डिस्ट्रीब्यूट करणार. पहिला आहे अमिताभ भाई आणि दुसरा आहे नरेंद्र भाई, बरोबर ना? हो. आणि रेशो काय आहे त्यांचा? इक्वली आहे, बरोबर? इक्वलीच आहे ना? हो. तर दोघांना इक्वली वाटला तर 56,000 42 रुपये येईल बघा. 56,042 आणि 56,042 अशा पद्धतीने तो डिस्ट्रीब्यूट होईल. आणि हा जो डिस्ट्रीब्यूट झालेला आहे तो आपल्या पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय नेट प्रॉफिट 56,042 आणि 56,042. आणि आता टोटल केली आपण आपल्या कॅपिटलची 3 लाख प्लस 56 3,56,042 रुपये येतील. आणि इकडं 350 प्लस 4,06,042 येतील. 4,06,042. तेच डेबिटला लिहिणार आहे आपण 4,06,042 आणि 3,56,042. 3,56,000 मधनं 3,200 गेले तर 54,53,842. 3,53,000 का 52,000 येते? 52,000 ना, बरोबर. 3,52,000 येईल 56 मधनं, बरोबर. 2 गेले 54 आणि हे 200. काहीतरी चुकतंय का आपलं? वजाबाकी करून बघा बरं नेमकी किती येते. 3,56,042 वजा 2,400 नाही तर ड्रॉविंग का 600? ड्रॉविंगची अमाऊंट सांगा. चुकली आपली अमाऊंट असा माझा अंदाज आहे. कोण सांगते? बरोबर आहे सर. बरोबर आहे सर. 3,200 नसेल, 3,600 असेल ना? 200 सर. 200च आहे का? हो. ओके. 3,56,042 वजा 3,200 3,52,842.
3,52,842 रुपये आणि इकडं 2,400 गेले तर त्याची अमाऊंट येते 4,03,642 4,03,642 ही त्यांची काय आली कॅपिटल बॅलन्स आलेला आहे क्लोजिंगचा त्याला म्हणायचं टू बॅलन्स कॅरी डाऊन आणि हा ट्रान्सफर करायचा बॅलन्स शीटच्या कुठं लायबिलिटी कॅपिटल अकाउंट लिहायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं पहिल्या पार्टनरचं नाव नरेंद्र अमिताभ भाई ना हो अमित भाई अमित भाई बर चला अमिताभ लिहिले मी असू द्या आणि दुसरा आहे नरेंद्र आणि अमाऊंट लिहा त्यांच्यात 4,03,642 4,03,642 आणि ते एकाचे आहे 3,53,52,842 3,52,842 आणि यांची टोटल जर केली तर आउटरला किती येईल पहा 7,56,484 7,56,484 आणि आता जर आपली बॅलन्स शीट क्लोज केली आपण तर 8,19,584 नी क्लोज होईल बघा 8,19,584 8,19,584 नी आपली लॅबिलिटी आणि ऍसेट दोन्ही बाजू काय होणार आहेत क्लोज होणार आहेत समजला का सर्वांना प्रॉब्लेम हो सर हो